हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जावो मी स्वामीजींनी प्रार्थना करते. सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी स्वामीजींनी प्रार्थना करते. तर आता गणपतीचं काल आगमन झालेलं आहे. गणपती ज्यांच्या घरी असतील त्यांची 10 दिवसाची तर गडबडच असते. माझ्या घरी तर 10 दिवसाचे गणपती असतात, गौराई असतात आणि त्याचीच गडबड चाललेली आहे. व्हिडिओ खूप छोटा आलेला आहे त्यामुळे घ्या समजून, परत मोठेच व्हिडिओ येतील. पण आता सध्याला गणपतीच्या गडबडीमध्ये छोटेसेच व्हिडिओ बनवत आहे, कारण की पूर्णपणे व्हिडिओ हे तर चालूच राहणार, पण देवाचे जी कार्य असतात तेही व्यवस्थित होईलच पाहिजे. आणि प्रत्येक वेळेस कॅमेरा नाही धरता येत आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये नाही करता येत. तर असं मी तर डेली रुटीनची काहीच कामं तुम्हाला दाखवलेली नाही आणि आज देवपूजाही दाखवलेली नाही. फक्त कालच्या गणपती आगमनाचंच मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि ज्या ताईंनी भरभरून मला साथ देतात त्यांच्याबद्दल धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सणासुदीचे म्हणा, कार्यक्रमाचे म्हणा, जे माझ्या घरात होत असतील त्यांचे मी व्हिडिओ तुम्हाला अपडेट देतच जाते. तर पहिल्या दिवशी आदल्या दिवशी हरितालिकेचा उपवास असतो. त्यानंतर गणपतीचं आगमन असतं. गणपती आल्यानंतरच उपवास सुटले जातात. त्यानंतर मग गौरीपूजनची तयारी असते. यावर्षी 2 दिवस एक्स्ट्राचे भेटलेले आहेत. 1 दिवसानंतरच गौराईंचे आगमन होतं. तर व्हिडिओ स्किप न करता पाहावा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि ज्या कोणी माझे नवीन व्हिडिओ पाहत असतील ना, सुरुवात केली असेल सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता ह्या तर गणपतीमध्ये थोडीशी धावपळ असतेच. मोदक मी तुम्हाला रेसिपी मोदकाची दाखवणार आहे. काल तर खूपच गडबड झाल्यामुळे, कारण की गणपती येतात ना तेव्हा पूर्ण घर हे स्वच्छ ठेवायचं असं. तुम्ही अशी भांडी घासा सगळं करता, पण गणपती ज्या दिवशी येतात ना पूर्ण कोपरा हा स्वच्छ असायलाच पाहिजे, कारण की आपल्या घरात गणपती येतात त्यामुळे स्वच्छता ही पाहिजेच. त्यामध्येच माझा अख्खा दिवस काल गेलेला आहे. त्यामुळे मी जास्त शूट करू शकले नाही आहे, थोडंसं तसं केलेलं आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती 7 तारखेला गणपती बसलेले आहेत आणि 17 तारखेला उठणार आहेत. म्हणजे 10 दिवसाचे गणपती आहेत. त्यामध्ये गौराईंचं आगमन आहे. यावेळी आमच्या गौराया पाटावर बसलेल्या आहेत, उभ्या नाहीत. डेकोरेशन तुम्हाला मी गौरायांना कुठल्या साड्या घालणार आहे तेही दाखवू शकत नाही आहे. तरी पण मी ना गेल्या वर्षीचा व्हिडिओ मी त्यामध्ये ॲड करणार आहे जेव्हा गौरायांचा व्हिडिओ टाकणार आहे तेव्हा. तर असो, व्हिडिओला सुरुवात करते. गणपती आणायच्या आधी मी मोदक करून तयार ठेवलेले पाहू शकता. मी स्टीम देत आहे. मोदक हे मी ओल्या खोबऱ्याचेच केलेले आहे. ओलं खोबरं भाजून त्यामध्ये गूळ टाकून तीच प्रोसेस. फक्त गव्हाच्या पिठाचे मोदक केलेले आहेत, उकडीचे मोदक. तांदळाचे पिठाचेही मोदक करणार आहे, पण मला आज वेळ नव्हता तेवढा, त्यामुळे मी ही पद्धत सोपी पडते. उकड काढायची, ते कणिक मळून त्याचे मोदक करून उकडीचे मोदक केलेले आहेत. तर ह्याची मी तुम्हाला रेसिपीमध्ये आणि मी तुम्हाला दाखवणारच आहे. आणि मी मध्ये तांदळाचे मोदकही करणार आहे, उकडीचे. तर तीही रेसिपी दाखवणार आहे. पण गणपती जेव्हा घरात येतात तेव्हा मी आधीच हे मोदक करून ठेवलेले होते. माझे गणपतीला 4:30 ते 5च्या दरम्यान घरात आले, कारण की मिस्टरांना ऑफिस असल्यामुळे ते आल्यानंतरच गणपती मी घेऊन आलो. त्यामुळे थोडीशी गडबड झाली आणि हे मोदक मी आधीच करून ठेवलेले 1 वाजता, की जेणेकरून संध्याकाळची गडबड होऊ नये म्हणून. पाहू शकता एकदम छान असे वाफरलेले. अंदाजे एका नारळामध्ये माझे 25 ते 30 असे मोदक झालेले आहेत. तर मी गव्हाच्या पिठाचेही उकडीचे मोदक दाखवणार आहे आणि तांदळाच्या पिठाचेही दाखवणार आहे. तर मोदक खूप सुरेख असे झालेले. गणपतीचं आगमनाची सजावट मी तुम्हाला दाखवत आहे, की एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी या गणपतीची आरास केलेली आहे. एकदम सुंदर असे वाटते. फक्त मध्ये साडी सोडायची आहे आणि साईडला माळा सोडायची आहे.
सुंदर असं दिसतं. माझ्याकडे मंडप पण आहे, तर मी नाही यूज केला. मी साध्या पद्धतीने दाखवत आहे. गणपती आज छोट्या मुलाने घरामध्ये आणलेला आहे. गणपतीची पूजा करून गणपती ही गाडीवर ठेवून आम्ही आता घरी निघालेलो आहे. आम्ही चौघंच गणपती आणायला जातो, दोघांना पाठवत नाही. गणपती आणायलाही चौघं जायचं असं नाही, गणपती विसर्जन करायलाही चौघांनीच जायचं असतं. टोपी नेला विसरली, त्यामुळे रुमाल डोक्यावर ठेवलेला आहे. खरं टोपीचाच मान असतो. गणपती घरात येणार एवढी उत्सुकता होते आणि मीच गणपती घेऊन येणार असा छोटा मुलाचा हट्ट होता आदित्यचा. तर त्याला आम्ही खूप हे केलं, आत थांब बाहेर थांब अशी आमची चाललेली गंमत. तर फायनली गणपती घरात आलेला आहे. गडबडच झालेली घरात येताना, कारण की वेळ जात होता. संध्याकाळच्या आत गणपती येणं गरजेचं होतं. गणपती हे माझ्या घरामध्ये 5 वाजता आलेला आहे. गणपतीचं स्वागत केलेलं आहे. पाहू शकता ओवाळून. जो गणपती घरात आणतो त्याचे पाय धुवायचे असतात, त्याला नाम ओढायचा असतो आणि ओवाळून घरात आणायचं असतं. छोटीशी आरास खूप छान अशी दिसत आहे, कारण की माझा हॉल खूप छोटा असल्यामुळे छोट्या पद्धतीनेच मी सगळं अरेंजमेंट करत असते घरामध्ये. पाहू शकता पाटाखाली तांदूळ ठेवून हळदी कुंकू वाहिलेला आहे. पाटावर पीस ठेवलेला आहे. पिसावरही मी तांदूळ, अक्षता, हळदी कुंकू ठेवून मग नंतर गणपतीला मी ठेवलेलं आहे. जी पाठीमागचं मखरचं स्टँड असं लालबागचा राजाच आणलेला आहे, त्यामुळे ते पाठीमागे स्टँड व्यवस्थित ठेवायचं होतं. येताना नाही लावलं, घरी आल्यानंतरच लावायचं होतं. तर तेच ॲडजस्टमेंट करायचं चाललेलं आमचं, की व्यवस्थित बसतं की नाही बसलं तर कसं होणार. ह्याच्या आधीही मी एकदा लालबागचा राजाचा गणपती आणलेला, तेव्हा ते पूर्ण पॅक करूनच आलेलं. ह्या वर्षी थोडीशी गणपती तर छोटा पाहिजे होता आणि मला लालबागचा राजाच घ्यायचा होता, त्यामुळे खूप सुरेख असा दिसत आहे. आणि झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की गणपतीची मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर किती सुंदर दिसते. त्यानंतर प्राणप्रतिष्ठा आमची झालेली आहे आणि तिचं रूप एवढं सुंदर आणि तेजस्वी दिसत होतं ना. तर छानपैकी अशी पूजा झालेली आहे. तर पाहू शकता की मी दुर्वा अर्पण केलेला आहे, हार घातलेला आहे आणि सुंदर अशी मूर्ती दिसत आहे, की तेजस्वी मूर्ती दिसत आहे. यावर्षी मी लालबागच्या राजाशीच घेतलेले आहे. तर खूप असं तेज दिसत आहे आणि खूप हसरा चेहरा दिसत आहे. तर आता आमची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, पूजा झालेली आहे. आता आम्ही आरती करून घेणार आहे. गडबड चाललेली छोट्या मुलाच्या हातात. आरतीचं चाललेलं आहे की कोण म्हणणार काय नाही म्हणणार. तर त्यानंतर आरतीची सुरुवात करून घेतलेली आहे. मिस्टरांनी मोबाईलमध्ये लावलेला, तर मी बोलली नको, आपण स्वतःच बोलायची. तर आरती चाललेली आहे. खूप प्रसन्न आणि खूप असा आनंद होत आहे. ज्यांना जॉबला सुट्टी नसते तर त्यांच्या घरामध्ये अशी धावपळ असते. तर सुंदर असं आमचं आजचं पहिला दिवस आहे गणपतीचा. गणपतीला मोदक केलेले आहेत आणि संध्याकाळी छानसा असा नैवेद्य मी अर्पण केलेला आहे, तोही तुम्हाला मी दाखवणार आहे. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन तन्मे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना. सरसोंड वक्र तुंडती नैना. दासावाचा वाचावे स्वप्ना. संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव. अशा प्रकारे आरती आमची चालू आहे. आरती झाल्यानंतर आज छोट्या मुलालाच पूर्ण मान दिलेला, की त्यालाच गणपती बसवायचं, तर त्याच्या हातूनच आरती करून घेतलेली आहे. आणि गणपती पाहू शकता छानपैकी असं गणपतीचं आम्ही स्वागत केलेलं आहे.
असो, अशा प्रकारे आजचा दिवस आमचा पूर्ण गणपतीसाठीच दिलेला आहे. मी आज तुम्हाला कुठलीच रेसिपी दाखवलेली नाही आणि काहीच दाखवलेलं नाही. फक्त गणपतीचा पहिला दिवस कसं आगमन होतं आणि किती काही गडबड असते तेच दाखवलेलं आहे. प्रत्येकाच्या घरी गणपती असतील, कोणाकोणाच्या घरात गणपती आहे त्यांनी मला कमेंट्समध्ये सांगा. आणि कुठून माझा हा व्हिडिओ पाहत आहे त्यांनीही कमेंट्स करून सांगा की सर्व ताईंना गणपतीच्या बसण्याच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. असो, सर्वांचा दिवस चांगला जाओ मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि गणपती रायापुढेही मी प्रार्थना करते की सर्व ताईंचे मनोकामना पूर्ण व्हाव्यात. आज मी चपाती, वाटाणा बटाट्याची भाजी, डाळ भात साध्या पद्धतीचंच जेवण बनवलेलं आहे. संध्याकाळी हा नैवेद्य दाखवून आम्ही हा जेवण ग्रहण केलेलं आहे. तर असो, व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ.